नमस्कार, मी डॉक्टर किरण लक्ष्मण कुरकुरे, कार्डिओथोरॅसिक व्हास्क्युलर सर्जन, नव्याने श्री गुरुजी रुग्णालय नाशिक इथे जॉईन झालेलो आहे। हे रुग्णालय 2008 सालापासून इथे कार्यरत आहे आणि आपण 10 तारखेपासून इथे कार्डिओलॉजी आणि कार्डियक सर्जरीचं डिपार्टमेंट सुरू करत आहोत। व्हास्क्युलर थोरॅसिक सर्जरी डिपार्टमेंट च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डियाक व्हास्क्युलर थोरॅसिक सर्जरी आपण इथे करणार आहोत। कार्डियक सर्जरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोस्ट कॉमनली करोनरी आर्टरी बायपास सर्जरी आपण इथे करतो आणि ही सर्जरी करण्यासाठी आवश्यक असलेलं हार्ट लंग मशीन, IVP मशीन, अद्ययावत व्हेंटिलेटर आणि मॉनिटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। ऑपरेशन नंतर पेशंटला लागणारी जी मॉनिटरिंग सिस्टीम वगैरे ती पण आपण ICU मध्ये व्यवस्थित अरेंज केलेली आहे। CABG नंतर मोस्ट कॉमनली जे ऑपरेशन आपण करत असतो ते म्हणजे हृदयातल्या झडपांबद्दल। झडपांचं एक महत्त्वाचं काम असतं एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये रक्त न अडखळता पुढे वाहून नेण्याचं। हे झडपेमध्ये जर लीक झालं किंवा अडखळा निर्माण झाला तर हृदय आणि फुफ्फुस कमकुवत होतं, त्यातलं प्रेशर वाढतं। तर हे झडपा आपण रिपेअर आणि रिप्लेसमेंट करण्याचं सर्जरी आपण इथे करणार आहोत। या व्यतिरिक्त परमेश्वरानं आपल्याला जी बरगड्यांची प्रोटेक्शन दिलेलं आहे, हृदय आणि फुफ्फुस जे ऑक्सिजन एक्सचेंज करतं, त्याच्यामध्ये जर काही इन्फेक्शन किंवा गाठ, ट्यूमर वगैरे झालं तर त्याचंही ऑपरेशन आपण इथे करू शकणार आहोत। हृदयापासून शुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी हाताला, पायाला आणि मेंदूला वेगवेगळ्या नसा परमेश्वरानं पुरवलेल्या आहेत। ह्या नसांमध्ये जर ब्लॉक झाला तर त्याला सर्जरी पद्धतीनं जर रिपेअर किंवा बायपास करायचं असेल तर तेही आपण करू शकतो। ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी मिडलाईन इन्सिजनमधून तसेच छोट्या इन्सिजनमधून जर करायचं असलं तर हृदयाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बरगड्यांमध्ये इन्सिजन घेऊन आपल्याला करता येतात। ह्या सर्व सर्जरी महात्मा फुले ज्योतिराव योजना विमा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम ज्या अवेलेबल आहेत त्या अंतर्गत आपल्याला करता येतील आणि समाजातील सर्वसाधारण व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर किरण लक्ष्मण कुरकुरे, कार्डिओथोरॅसिक व्हास्क्युलर सर्जन, नव्याने श्री गुरुजी रुग्णालय नाशिक इथे जॉईन झालेलो आहे। हे रुग्णालय 2008 सालापासून इथे कार्यरत आहे आणि आपण 10 तारखेपासून इथे कार्डिओलॉजी आणि कार्डियक सर्जरीचं डिपार्टमेंट सुरू करत आहोत। व्हास्क्युलर थोरॅसिक सर्जरी डिपार्टमेंट च्या अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कार्डियाक व्हास्क्युलर थोरॅसिक सर्जरी आपण इथे करणार आहोत। कार्डियक सर्जरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर मोस्ट कॉमनली करोनरी आर्टरी बायपास सर्जरी आपण इथे करतो आणि ही सर्जरी करण्यासाठी आवश्यक असलेलं हार्ट लंग मशीन, IVP मशीन, अद्ययावत व्हेंटिलेटर आणि मॉनिटर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत। ऑपरेशन नंतर पेशंटला लागणारी जी मॉनिटरिंग सिस्टीम वगैरे ती पण आपण ICU मध्ये व्यवस्थित अरेंज केलेली आहे। CABG नंतर मोस्ट कॉमनली जे ऑपरेशन आपण करत असतो ते म्हणजे हृदयातल्या झडपांबद्दल। झडपांचं एक महत्त्वाचं काम असतं एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये रक्त न अडखळता पुढे वाहून नेण्याचं। हे झडपेमध्ये जर लीक झालं किंवा अडखळा निर्माण झाला तर हृदय आणि फुफ्फुस कमकुवत होतं, त्यातलं प्रेशर वाढतं। तर हे झडपा आपण रिपेअर आणि रिप्लेसमेंट करण्याचं सर्जरी आपण इथे करणार आहोत। या व्यतिरिक्त परमेश्वरानं आपल्याला जी बरगड्यांची प्रोटेक्शन दिलेलं आहे, हृदय आणि फुफ्फुस जे ऑक्सिजन एक्सचेंज करतं, त्याच्यामध्ये जर काही इन्फेक्शन किंवा गाठ, ट्यूमर वगैरे झालं तर त्याचंही ऑपरेशन आपण इथे करू शकणार आहोत। हृदयापासून शुद्ध रक्त वाहून नेण्यासाठी हाताला, पायाला आणि मेंदूला वेगवेगळ्या नसा परमेश्वरानं पुरवलेल्या आहेत। ह्या नसांमध्ये जर ब्लॉक झाला तर त्याला सर्जरी पद्धतीनं जर रिपेअर किंवा बायपास करायचं असेल तर तेही आपण करू शकतो। ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सर्जरी मिडलाईन इन्सिजनमधून तसेच छोट्या इन्सिजनमधून जर करायचं असलं तर हृदयाच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला बरगड्यांमध्ये इन्सिजन घेऊन आपल्याला करता येतात। ह्या सर्व सर्जरी महात्मा फुले ज्योतिराव योजना विमा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम ज्या अवेलेबल आहेत त्या अंतर्गत आपल्याला करता येतील आणि समाजातील सर्वसाधारण व्यक्तींनी या संधीचा फायदा घ्यावा। धन्यवाद।